तर बातमी आहे वातावरणातील बदलासंदर्भात थंडीची लाट पसरली आहे। राज्यभरात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे। निम्म्या महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे। तसेच सर्वत्रच तापमानात नोंद होतीये। निफाडमध्ये सुद्धा तापमान घसरले। अनेक ठिकाणी किमान तापमान समोर येत आहे। निफाडमध्ये 7.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे। तर राजधानी मुंबईतही थंडीची चाहूल सुरू झाली आहे। निम्मा महाराष्ट्र थंडीनं गारठलाय। मुंबईत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे। कुलाबा केंद्रात 18.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर सांताक्रूजमध्ये 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यभर थंडीमध्ये वाढ झाली आहे। उत्तर भारतात थंडीची लाट आली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवतो। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्यात। मीनाक्षी, संपूर्ण महाराष्ट्रात हुडहुडी पसरली आहे। मुंबईत सुद्धा किमान तापमानात घट झाली आहे। जगदीश, आपण पाहतोय मागच्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका जो आहे तो जाणवत होता आणि कुठेतरी मागच्या 2 ते 3 दिवसांपासून थंडी जी आहे, थंडीची चाहूल जी आहे मुंबईकरांना जाणवायला लागलेली आहे। आपण पाहतोय किमान आणि कमाल तापमानामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय तापमानात कुठेतरी घट झाल्यामुळे थंडी जी आहे ती मुंबईकरांना जाणवू लागलेली आहे। कारण थंडीचा जो काही वाऱ्यांचा वेग आहे तो देखील वाहताना पाहायला मिळतोय। त्यामुळे सकाळच्या वेळेस आपण पाहू शकतो की मुंबईकरांना चांगलीच थंडी जी आहे ती अनुभवायला मिळते। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे। काही लोक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, मुंबईमध्ये सकाळीच म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये तुम्ही येत असतात, मागच्या काही दिवसातली दृश्य आणि सध्या थंडी कशी जाणवते, काय परिस्थिती आहे? सध्या थोडी थंडी वाढलेली आहे। आधी तर बिलकुल नव्हती, जाणवतच नव्हती। आताही तेवढी थंडी नाही आहे, थोडी जाणवते, फक्त वाहता वारा वगैरे असल्यावर जाणवते। अदरवाईज पण पोल्युशन वगैरे थोडं कमी झालेलं वाटतं, पण थंडी तशी नाही आहे, प्रॉपर थंडी पडतो तशी नाही आहे। नक्कीच मागच्या 1-2 महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रदूषणात मोठी वाढ होती, त्यासोबतच धुळीचे चित्र जे आहेत सर्वत्र दिवसभरामध्ये पाहायला मिळत होतं। त्यामुळे अनेक आजार देखील वाढले होते। सध्या थंडी जाणवते का मुंबईमध्ये आणि कसा अनुभव घेतायत? नक्कीच सध्या आता म्हणजे मी म्हणेन तर मागच्या 3-1 दिवस जी आहे तर ती थंडी वाढलेली आहे। आणि प्रदूषणाचं तुम्ही म्हणालात तर त्या दिवशी मी पण एअर शो जो आपला झाला तर त्यासाठी मरीन लाईन्सला गेलेलो, तर विजिबिलिटी जी होती तर ती कमी होती। तसंच इथून ज्या वेळेला दादरवरून टुवर्ड्स टाउन साईडला जाताना सगळीकडे पॉल्युशनचं जे होतं म्हणजे सरळ सगळं स्मॉगी वाटत होतं, तर पूर्ण सगळीकडे। पण आता थंडी जी आहे तर ते तापमान थोडंसं आता कमी झालंय। मला वाटतं मुंबई आता 21 डिग्री ते 23 डिग्री जे आहे तर ते। तसंच नॉर्थला पण मला वाटतं आता मोहालीची आपली मॅच झाली तर त्या दिवशी पण सगळे प्लेयर्स जे होते तर ते हॉट हे बॅग घेऊन खिशात जे होते तर खेळत होते। तुम्ही काय सांगाल, कारण मुंबईमध्ये थंडी कशी आहे सध्या तुम्हाला जाणवते? थंडी तर आहेच मॅडम, कारण की गेले 4-5 दिवसापासून जो फील येतोय धावताना किंवा रनिंग करताना जी थंडी वाटायची ती फील होते आता मॅडम। नक्कीच सर, आपण बघू शकतो की मुंबईकरांना देखील थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळतोय। सोबतच आपण पाहू शकतो की येत्या काही 2 ते 3 दिवसामध्ये आणखीन थंडीचा पारा जो आहे तो वाढणार आहे। त्यामुळे थंडी जी आहे ती आणखीन चांगली जाणवायला मिळणार आहे। सोबतच आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांमध्ये जी धुळीची चादर अशी पाहायला मिळत होती ती कुठेतरी कमी झालेली आहे। त्यामुळे नक्कीच वातावरणामध्ये देखील बदल झालेला आहे आणि थंडीचा पारा येणाऱ्या काही 2 दिवसांमध्येच वाढण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे किमान आणि कमाल तापमानामध्ये घट झाली असली तरी किमान तापमानामध्ये 15 ते 18 अंश डिग्री जे आहे, सेल्सिअस डिग्री जे आहे ते राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गार वारे जे आहेत ते देखील वाहताना पाहायला मिळतील। जगदीश, धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।